आज आपण पाहणार आहोत मसाला मेथी फ्राय. बघा, नक्की करून पहा. केल्याच्या नंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर खाऊन पाहते मी. दिसायला तर खूप सुंदर दिसत आहे. कशी लागते पाहूयात. वाव, अप्रतिम, खूप छान लागत आहे. चला सुरू करूयात रेसिपी. एक पातेलं घेतले आहे, त्यामध्ये ऑइल टाकून घेऊयात. आपल्याला मसाला फ्राय मेथी करायची आहे, त्यामुळं ऑइल जास्तच लागतं. माप बघा, या मापाने मी 3 माप टाकलेलं आहे. तर तुम्ही किती जुडी मेथी करत आहात त्याप्रमाणे तुम्ही टाकून देऊ शकता. मी 3 जुडी आहे मेथी करत आहे, कारण मेथी शिजल्याच्या नंतर खूप कमी होते. तर त्यामुळं जास्त प्रमाण मेथीचं घ्या. आणि बघा, ऑइल पण बऱ्यापैकी आपल्याला वापरायचं आहे. गॅस मीडियम आचेवर ठेवलेला आहे. त्यानंतर तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे. मीडियम साईजचा कांदा व्यवस्थित बारीक कट करून घेतलेला आहे. तर या ठिकाणी कांदा टाकून घेऊयात. कांदा टाकल्याच्या नंतर थोडाफार व्यवस्थित ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे. आपल्याला पाहिजे तसा ब्राऊन कलर आलेला आहे बघा. त्यानंतर मी इथं टोमॅटो टाकणार आहे. एक टोमॅटो घेतलेला आहे मी, आणि त्याचं जे रस असतो ते न काढता मी डायरेक्ट टोमॅटोज कट करून टाकत आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर यावरती टाकायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ टाकल्याच्या नंतर पण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा. तुम्हाला पाहिजे तेवढं चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. बघा, पाहिजे तसं फ्राय झालेलं आहे. तर या ठिकाणी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसणाचं पेस्ट आहे हे. तर हे टाकून देत आहे मी. तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला हिरवी मिरची जेवढी पाहिजे, तिखट जेवढं करायचं आहे, तर तेवढं तुम्ही मिरची घ्या. त्याच्यानंतर कोथिंबीर थोडी जास्तच घ्या. तुम्ही जेवढी घेतात त्याहीपेक्षा जास्त घ्या. आणि 15 ते 16 पाकळ्या आपल्याला लसणाच्या घ्यायच्या आहेत. ते सगळं मिक्सरमध्ये कूट केलेलं आहे आणि ते टाकलेलं आहे. आणि परत मी इथं टाकलेला आहे बघा, काळा मसाला 1 टेबलस्पून. 1 टेबलस्पून काळा मसाला टाकायला विसरू नका. आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण फोडणी व्यवस्थित बसू द्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीनं छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान झालेली आहे. लाल तिखट टाकत आहे बघा मी. 2 टेबलस्पून लाल तिखट टाकत आहे. तर बघा, आधी पण आपण हिरवी मिरची पेस्ट टाकलेली होती. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही लाल तिखट टाकून घ्या. इथं लाल तिखट टाकायचंच आहे, कारण ही आपल्याला मेथी फ्राय, मसाला मेथी फ्राय करायचा आहे. त्यामुळे मसाला टाकायचा आहे, काळं तिखट टाकायचं आहे, लाल तिखट टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपण जे सुरुवातीला हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसण एवढं टाकायचंच आहे. बघा, चवीनुसार परत एकदा मी मीठ टाकून घेतलेलं आहे. फायनली आपल्याला इथं टाकायची आहे मेथी. मेथी स्वच्छ 2-3 वेळेस धुवून घेतलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, या मेथीमध्ये आपल्याला एक थेंबही पाणी टाकायचं नाही. धुतल्याच्या नंतर जेही आपण मेथी हे बघा असं टाकणार आहोत तेवढंच. त्यानंतर आपल्याला एकही थेंब पाणी टाकायचं नाहीये. जे पाणी सुटतं ना त्या मेथीचं, तर त्यावरच आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. त्यानंतर मसाला सगळीकडे लागला पाहिजे, त्यामुळे हे बघा, खालची साईडवरती असं करून आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीनं 1 ते 2 मिनिट शिजल्याच्या नंतर परत आपल्याला तीच प्रोसिजर करायचं आहे. त्यानंतर शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत बघा. मिक्सरमध्ये आपल्याला एकदम जास्त पीठ करायचं नाही आणि जास्त जाड पण करायचं नाही. बघा, मी जसं दाखवलं तशा पद्धतीनं करायचं आणि या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. वाफ येत होती त्यामुळे व्यवस्थित दिसत नव्हतं बघा, मी टाकून दिलेले आहे. कूट थोडं जास्तच वापरायचं आहे आपल्याला. हे बघा, जास्त पीठही केलं नाही आणि जास्त जाड पण केलेलं नाही. अशा पद्धतीनं कूट करायचं आहे आणि टाकून द्यायचं आहे.
व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणखी एकदा. बघा छान पाणी सुटलेलं आहे. बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाहीये. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर परत आपल्याला झाकून 1 मिनिट ठेवायचं आहे. झाकून ठेवलेलं होतं, 1 मिनिट झालेले आहेत बघा. बघा खूप छान स्मेल येत आहे. अगदी आताच खावं वाटत आहे बघा. परत आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि मधात आपल्याला झाकण काढून परत मिक्स करायचं आहे, हलवायचं आहे, जेणेकरून ती खालच्या साईडला बुड लागणार नाही, करपणार नाही. तसं 2-3 वेळेस आपल्याला करायचं आहे. आणि रेडी झाली आपली मसाला मेथी फ्राय. तर नक्की करून पहा. केल्याच्या नंतर कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळं माझे विविध रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्हाला थोडी मदत झाली असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सपोर्ट नक्की करा. तर आनंदी राहा, सुखी राहा, मस्त खा, मस्त राहा. असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओत. थँक्यू.